राज ठाकरेंचे उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्नांची शर्त केली, पण बऱ्याच जागा कमी फरकाने पडल्या. संजय राऊतांची प्रतिक्रिया. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झालेला आहे. या निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक 89 जागा जिंकल्या, तर शिंदे गटाने 29 जागांवर विजय मिळवला आहे. तर ठाकरे गटाचे 65 आणि मनसेचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत. 2017च्या निवडणुकीत शिवसेनेला 84 जागांवर विजय मिळवला होता. त्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या जागा कमी झाल्या असल्या तरी 65 जागांवर उबाटाला विजय मिळाला आहे. मात्र 53 जागा लढवणाऱ्या मनसेला अवघ्या 6 जागांवर समाधान मानावं लागलंय. ठाकरे बंधू एकत्र येऊनही मनसेचा एवढा मोठा पराभव झाल्याने त्यांची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मनसेच्या या पराभवावर ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी भाष्य केलंय. मुंबई महानगरपालिकेत आमचा पराभव झाला असं आम्ही मानत नाही. मनसेला आणखी 10 ते 12 जागा मिळणं अपेक्षित होते, मात्र त्यांचे अनेक उमेदवार फार थोड्या फरकाने पडलेले आहेत. आम्ही शिवसैनिकांनी मनसेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. देवेंद्र फडणवीस शिवसेना मनसेत भांडण लाभत आहेत. शिवसेना हा मुंबईतील मूळ पक्ष आहे. आधीची ताकद 84 होती, आम्ही कमी झालो. या निवडणुकीत मनसेला 20 जागा मिळू शकतात असे वाटले होते. या निवडणुकीनंतरही आम्ही एकत्र राहू असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. ठाण्यात शिंदे आले, तिथे भाजपची ताकद मोठी होती ना. ठाण्यात आमचा फक्त एक नगरसेवक निवडून आलेला आहे. ही ठिणगी आहे. एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. आता एकनाथ शिंदे यांचे अधपतन होणार आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, सत्ता नाही, पण मी कालच एक समाज माध्यमांवर ट्विट केलेलं आपण पाहिलं असेल. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता. जयचंद माहिती आहे ना? हां, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी जी जयचंदगिरी केली, मला तर तो प्रसंग आठवतो आहे. शनिवार वाड्यावरचा जरीपटका उतरवला. शनिवार वाड्यावरचा मराठ्यांचा साम्राज्याचा जरीपटका उतरवणारा बाळाजी पंत नातू आणि त्याने स्वतःच्या हाताने शनिवार वाड्यावरती युनियन जॅक फडकवला ब्रिटिशांचा. हे त्या अवलादीचे लोक आहेत. या युतीमध्ये, तुमच्या युतीमध्ये राज ठाकरे हे सर्वात मोठे लुजर असतील. आणि तिसरा त्यातला मुद्दा असा की आता जी चर्चा आहे मनसैनिकांकडनं बोलली जाते की त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी किंवा योग्य जागा त्यांना मिळाल्या नसल्यामुळेच मनसेला हे अपयश मिळालं. बघा, हे कोण पडद्यामागून काय बोलत आहे त्याच्यावरती प्रश्न विचारू नका. सन्मान्य राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती योग्य आहे. एका पराभवानं मुळात हा पराभव मानत नाही. आम्ही चांगल्या प्रकारे लढत दिली. आम्ही चांगल्या प्रकारे आघाडी घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अजून 10 ते 12 जागा मिळणं अपेक्षित होतं, पण त्यांचे सुद्धा अनेक उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे थोड्या थोड्या फरकानं पडलेले आहेत. आता जसं मुलुंडला सत्यवान दळवी यांचा विजय जाहीर केला आणि त्यांनी विजय मिरवणूक काढली. खरं म्हणजे त्यांनी तिकडे थांबायला हवं होतं काही काळ, असं आता मी चर्चा केली. कारण रिकाउंटिंगची व्यवस्था होती पण ती करू शकले नाहीत. त्यानंतर या भांडुपलाच पश्चिमेला मोहन चिरात म्हणून एक उमेदवार आहेत, ते सुद्धा अल्पशा मतानं पडलेले आहेत. इथे विश्वनाथ ढोलम आहेत, ते सुद्धा फार थोड्या मतानं पडले. याला काही वेगळी कारण आहेत. पण आम्ही सगळ्यांनी, शिवसैनिकांनी, आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार जिंकून यावे यासाठी शर्थ केली. म्हणजे आम्ही त्या ठिकाणी गेलो, शिवसैनिकांच्या, मनसैनिकांच्या बैठका घेतल्या, सर्व प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न केला, लोकांना आवाहन करत राहिलो. पण दुर्दैवानं राजसाहेबांच्या पक्षाचे उमेदवार कमी आले. त्याच्यावरती आम्ही एकत्र बसून चर्चा करू. त्याच्यामुळे हे पाठीमागून कोण काय बोलतं आहे, या जागा त्या जागा, त्याला काय तथ्य नाही. आमच्यासुद्धा अनेक जागा पडलेल्या आहेत ना. पण दोघांनाही, शिवसेनेला सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि त्यांना मानणाऱ्या मतदारांची मदत झाली आणि नवनिर्माण सेनेचे लोक निवडून आणण्यामध्ये आम्ही ही शर्थ केली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.